श्लोक 17. आत्मसंभाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः यजन्ते नाम यज्ञैस्ते दंभेना विधिपूर्वकम्. अर्थ, आपल्याला मोठे समजणारे धन मान मदाने मस्त झालेले हे आसुरी वृत्तीचे लोक ढोंगीपणाने अविधीपूर्वक केवळ आपले नाव व्हावे, आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून यज्ञ करतात. विवरण. भगवंताने आसुरी वृत्तीचे वरील प्रमाणे वर्णन करून पुढे असेही सांगितले आहे की हे लोक स्वतःची प्रौढी मिरवणारे, धनमानाने इत्यादींनी गर्विष्ठ झालेले, साऱ्या रीती रिवाज बाजूला सारून अगदी ढोंगीपणाने केवळ स्वतःच्या मोठेपणासाठी, स्वतःच्या मान समाजात वाढवण्यासाठी यज्ञ करतात. खरे तर प्रत्येक गोष्टीची एक पद्धत किंवा शिस्त ठरलेली असते. कित्येक गोष्टी तर परंपरेने चालत आलेल्या असतात. व्यक्तीच्या जडणघडणीत व समाजाच्या सुरळीतपणासाठी या गोष्टींची अत्यंत आवश्यकता असते. पण हे आसुरी वृत्तीचे लोक या सर्व गोष्टींना बाजूला सारतात, कारण त्यांना शिस्त, नियम, नीती अशा गोष्टींचे मुळातच वावडे असते. मग ते आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे वागतात आणि आपल्या बळाच्या, पैशाच्या जोरावर इतरांनाही तसेच वागायला लावतात. आसुरी वृत्तीचे लोक स्वतःला श्रेष्ठ समजणारे, अक्कडबाज, धनमानाच्या घमेंडीने युक्त, दंभाने सर्व विधी सोडून केवळ स्वतःच्या मर्जीप्रमाणे कोणतीही गोष्ट करायला, अगदी म्हणजे मग ती पूजा असो, पाठ असो, यज्ञ असो, यासारख्या गोष्टी केवळ नाममात्रच करतात. म्हणजे फक्त त्या गोष्टी आपण केल्या असे ते दाखवतात. तसेच मीच शहाणा आहे अशी घमेंडसुद्धा ते अशावेळी मिरवतात. त्यामुळे त्यांनी केलेली पूजा, यज्ञ या गोष्टी केवळ नावालाच राहतात. खऱ्या यज्ञात अहिंसा, सत्य, निर्मानता, विधिनिष्ठा या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. शिवाय यज्ञ म्हणजे देणे, यज्ञ म्हणजे त्याग करणे, सेवा करणे. पण या सद्गुणापासून तर ते खूपच दूर असतात. त्यामुळे त्यांनी केलेला यज्ञ अगदीच नावाला शिल्लक राहतो. लोकांना दाखवण्यासाठी, स्वतःचा मोठेपणा मिरवण्यासाठी तो केला जातो. यज्ञासाठी लागणारा आत्मसमर्पणाचा भाव त्यांचे जवळ अजिबातच नसतो. उलट त्यांचे ठिकाणी आत्मभोगाचा भावच भरलेला असतो आणि त्यामुळेच त्यांच्या या यज्ञाच्या कृतीला काहीही अर्थ उरत नाही असे भगवंत सांगत आहेत. हे आसुरी वृत्तीचे लोक स्वतःला संभावित, श्रेष्ठ आणि सज्जन म्हणून निर्वीत राहतात. हे स्तब्ध म्हणजे स्तंभाप्रमाणे, अगदी खांबाप्रमाणे ताठ असतात. त्या ताठ्याने ते वावरतात, इतरांचा अपमान करतात. धनाढ्य असल्याने लोकांमध्ये मान मिळवून मदाने धुंद होतात. यांच्या कोणत्याच चांगल्या गोष्टीला शास्त्राचा आधार नसतो. त्यांच्या त्या चांगुलपणाच्या गोष्टी केवळ समाजात प्रतिष्ठा, मान, मोठेपणा मिळावा म्हणूनच केल्या जातात. याचमध्ये दानादी गोष्टींचा सुद्धा समावेश असतो. पण असे हे यज्ञ व दान त्यांनी नावालाच केले असल्याने त्यांचे चांगले फळ त्यांना कधीच मिळत नाही. अर्थातच या सर्व गोष्टीचे ज्ञानसुद्धा या लोकांना अजिबातच नसते असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.